नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे? तर चला या व्हिडिओमध्ये आपण वर्तुळ यातील संकीर्ण प्रश्न संग्रह 6 आपण बघणार आहोत. ठीक आहे, तर त्याच्यातला पहिला प्रश्न काय आहे आपण लगेचच बघूयात. बघा त्यांनी प्रश्न काय दिला आहे, पुढील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा. त्यातला पहिला प्रश्न आहे बघा, एका वर्तुळाची त्रिज्या ही 10 सेंटीमीटर असून त्याच्या एका जीवेचे केंद्रापासूनचे अंतर हे 6 सेंटीमीटर आहे, तर त्या जीवेची लांबी किती? ठीक आहे, आता बघा हे बहुपर्यायी प्रश्न असतात, त्याच्यामुळे आपल्याला पटकन शॉर्टमध्ये रेफर करायचं आहे आणि आपल्याला उत्तर हे मिळवायचं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला पटकन रफमध्ये आकृती काढून त्याचं सोल्युशन आहे ते पटकन मी तुम्हाला सांगते. तर बघा अशा पद्धतीची ती तुमची डायग्राम येणार आहे. बरोबर, छोटासा वर्तुळ काढायचं आहे. हे तुम्ही पेनानं शेजारी काढलं तरी सुद्धा चालेल. जिथे तुम्हाला सांगतील तुम्हाला रफवर करायचे आहे त्यासाठी तुम्हाला एक स्पेस देतील किंवा पेज देतील, त्याच्यामध्ये तुम्ही हे डायग्राम पटकन काढून घ्यायचं आहे. वर्तुळ काढायचं आहे, त्याच्यामध्ये बघा एक जीवा काढायची आहे आणि त्या जीवेचे केंद्रापासूनचे जे अंतर आहे ते किती दिलेलं आहे त्याने, तर ते 6 दिलेलं आहे आणि त्रिज्येचे अंतर त्याने दिलेलं आहे आपल्याला 10 दिलेलं आहे. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, हा जर आपण एक त्रिकोण घेतला तर या त्रिकोणामध्ये आपण काय करू शकतो, पायथागोरसचं प्रमेय हे वापरू शकतो. मग ही बाजू आपल्याला मिळाली तर या बाजूची आपण दुप्पट केली तर या पूर्ण जीवेची आपल्याला काय मिळेल, लांबी मिळेल. ठीक आहे, मग आता इथे काय कर्ण जो आहे तो 10 आहे. एक बाजू जी आहे ती 6 आपल्याला दुसरी बाजू काढायची आहे. मग पायथागोरसचं प्रमेय काय सांगतं, कर्ण वर्ग बरोबर 2 बाजूंचा वर्ग आहे ना. मग कर्ण वर्ग इथं काय आहे बघा, इथं आहे तो 10चा वर्ग आहे ना. मग 10चा वर्ग बरोबर पहिली बाजू आहे 6चा वर्ग आहे अधिक दुसरी बाजू आपल्याला माहीत नाही. ठीक आहे, आपण x अशी मानूया. ह्या ठिकाणी मी x म्हणते. कोणतंही समजा आपण नाही लिहिलं, ABC नाही म्हणलं तरी सुद्धा चालेल, कारण का आपल्याला पटकन आणि डायरेक्ट उत्तर सापडायचं आहे, मिळवायचं आहे. 10चा वर्ग किती असतो बघा, 10चा वर्ग असतो 100, 6चा वर्ग असतो 36 आणि अधिक x. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं, x ची किंमत काढायची. मग आपण काय करणार बघा, आता 100 आहे तसंच ठेव, 36 जे आहे ते पलीकडे गेल्यानंतर काय होईल, वजा 36 होईल आणि त्या साईडला काय होईल, x आहे तसंच राहील. 100 मधून 36 गेले किती राहिले तर 64 राहतात. ठीक आहे, बरोबर आहे ना, 64 राहतात. 64 बरोबर काय झालं, हा x झाला. कळलं तुम्हाला? आता इथे बघा आपण काय करणार आहोत, हे x वर्ग या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. वर्ग आहे ना, मग त्याच्यामुळे ते x वर्ग लिहिणं गरजेचं आहे. तर माझं x वर्ग लिहायचं फक्त राहिलेलं होतं. आता बघा आपल्याला दोन्ही बाजूंचे आपण आता वर्ग काढून घेऊया. x वर्गाचं वर्गमूळ हे x असतं आणि 64चं वर्गमूळ किती असतं, 8 असतं. म्हणजे ही बाजू आपल्याला x च्या ठिकाणी किती आहे, x ची बाजू आहे 8 आणि ही बाजू सुद्धा किती झाली, मग 8 झाली. 8 आणि 8 किती झाले, तर ते झाले 16. म्हणजे बघा प्रश्नामध्ये आपल्याला 16 उत्तर कुठं आहे, 16 सेंटीमीटर ते आहे पर्याय ए मध्ये. ठीक आहे, म्हणजे हे काय झालं, त्याचं असं उत्तर झालं. पटकन छोटीशी डायग्राम काढून घ्यायची आणि शॉर्टमध्ये इकडं असं तुम्हाला उत्तर काढायचं आहे. ठीक आहे, कारण की याच्यामध्ये तुम्हाला जास्त वेळ मिळत नाही, त्याच्यामुळे शॉर्टमध्ये पटकन उत्तर काढायचं आहे. तर बघा या ठिकाणी आपल्याला 16 सेंटीमीटर दिसते. एक म्हणजेच इथं ए आहे तुमचा पर्याय, 16 सेंटीमीटर हे त्याचं उत्तर आहे. आता आपण दुसरं बघूया काय आहे. दुसरं आहे बघा, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांचे दुभाजक एक संपाती असतात, त्या संपाती बिंदूला काय म्हणतात? आता इथं बघा काय दिलंय त्यांनी, तिन्ही कोणांचे दुभाजक असतात ते एक संपाती असतात, तर त्या संपात बिंदूला काय असे म्हणतात? तर तुम्हाला माहिती आहे, तर त्या संपात बिंदूला आपण काय म्हणतो, तर त्या संपात बिंदूला आपण अंतरकेंद्र असे म्हणतो. ठीक आहे, याचं काय जास्त एक्सप्लेनेशन द्यायची काय गरज नाही आहे. तिसरं बघूया आपण, त्रिकोणाच्या सर्व शिरोबिंदूंतून जाणाऱ्या वर्तुळाला काय म्हणतात? तर आता बघा त्रिकोणाच्या सर्व शिरोबिंदूंतून म्हणजे बाहेरून त्रिकोणाच्या सर्व शिरोबिंदूंतून जाणाऱ्या वर्तुळाला काय म्हणतो रे आपण, तर त्याला आपण परिवर्तुळ असं म्हणतोय की नाही. त्याला काय म्हणतो आपण, तर परिवर्तुळ असे म्हणतो. त्याच्यामुळे पर्याय ए हे त्याचं काय आहे, उत्तर आहे. ओके, त्यानंतर आपण चौथा प्रश्न बघूया. एका वर्तुळाची जीवा ही 24 सेंटीमीटर लांबीची असून तिचे केंद्रापासूनचे अंतर हे 5 सेंटीमीटर असेल, तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती असेल? जसं आपण पाठीमागं सोडलेलं आहे त्याच पद्धतीचं हे उदाहरण आहे. आपण पटकन हे उदाहरण सोडवायला घेऊया. तर आता बघा अशा पद्धतीने ही आपण एक छोटीशी डायग्राम काढलेली आहे, एकदम रफ डायग्राम आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा, आपल्याला एक 24 सेंटीमीटर लांबीची या ठिकाणी जीवा त्यांनी दिलेली आहे. त्यानंतर त्या जीवेचे केंद्रापासूनचे अंतर जे आहे ते किती आहे बघा, तर ते आहे 5. आपल्याला त्रिज्या काढायची आहे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी कर्ण काढायचा आहे. हा काय इथं हा लंबदुभाजक असणार आहे, म्हणजे हा इथं आपण पायथागोरसचा प्रमेय वापरू शकतो. जीवा जी आहे ती 24
सेंटीमीटरची आहे. म्हणजे आता हे तर लंबदुभाजक म्हणजे इथं लंब असल्यामुळे आपण यांचे 2 भाग करू शकतो. किती झाले 24 असल्यामुळे इथे 12 असणार आणि इथे सुद्धा किती असणार 12 असणार बरोबर. 12 दुनी 24 म्हणजे आपल्याला ही बाजू या त्रिकोणाची ही बाजू ती 12 आलेली आहे. त्यानंतर ही जी बाजू आहे ती 5 आहे म्हणजे आपल्याला कर्ण काढायचं आहे ना. मग कर्ण वर्ग बरोबर काय असते बघा, कर्ण वर्ग बरोबर त्या दोन बाजूंचा वर्ग म्हणजे आता 5चा वर्ग या ठिकाणी येईल आणि अधिक 12चा वर्ग येईल. 5चा वर्ग किती असतो तर तो असतो 25 आणि 12चा वर्ग असतो 144 हा असतो. आता 25 आणि 144 यांची बेरीज किती होते बघा 169. ठीक आहे. मग कर्ण वर्ग बरोबर किती आपल्याला मिळाले 169. दोन्ही बाजूंचा जर आपण वर्ग घेतला म्हणजेच या ठिकाणी कर्ण किती आला बघा 169चा वर्गमूळ काय असतं तर ते असते 17 आहे ना. 17चा वर्ग आहे 169 म्हणजेच आपल्याला बघा किती आहे बघा सॉरी 13 आहे नाही का, सॉरी चुकून 17 लिहिलं मी 13 आहे. ठीक आहे. म्हणजे किती झाले तर आपल्याला कर्ण मिळालेला आहे 13 म्हणजेच या ठिकाणी याचा कर्ण जो आहे तो 13 आहे. ते कर्ण म्हणजेच काय इथं बघा तर ते आहे त्रिज्या. म्हणजेच आपल्याला त्रिज्या किती मिळालेली आहे बघा तर ती 13 सेंटीमीटर मिळालेली आहे. आता पर्यायामध्ये बघा कुठं आहे तर या ठिकाणी पर्याय बी हे काय त्याचं उत्तर आहे 13 सेंटीमीटर. चौथ्याचं उत्तर आहे पर्याय बी, पर्याय बी आहे. ओके. आता पाचवा प्रश्न तुम्ही बघू शकता काय आहे 2.9 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या वर्तुळात जास्तीत जास्त किती लांबीची जीवा असू शकते. आता तुम्ही बघू शकताय इथं हे सुद्धा मी तुम्हाला पटकन आकृतीनुसार काढून दाखवते. तर बघा अशा पद्धतीने आपण एक रफ वर्तुळ काढलेला आहे. आता त्यांनी काय विचारलेलं आहे बघा तर 2.9 सेंटीमीटरची त्रिज्या है ना. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे समजा आता ही इथं ह्या बिंदूपासून हा काय झाला मध्य झाला आहे ना. इथून समजा आपण एक तिची त्रिज्या काढली त्याला तर ती किती आहे समजा तर ती आहे 2.9 सेंटीमीटरची आहे ना. आता त्यांनी विचारलेलं आहे की जास्तीत जास्त समजा आपण इथं सी नाव देऊया जास्तीत जास्त किती लांबीची ती जीव असू शकते. आता किती असू शकते तर अशा पद्धतीने आपण फार तर ह्याच्या अशा टोकापर्यंत इथपर्यंत ती वाढवू शकतो है ना. एवढी ती वाढवू शकतो. म्हणजे थोडक्यात ती काय झालं बघा तर ही त्याचा व्यास झालेला आहे ना. म्हणजे त्याची त्रिज्या आहे ती आपण व्यासापर्यंत वाढवू शकतो. ह्याच्या बाहेर तर आपण जाऊ शकत नाही. मग ते किती होईल तर 2.9ची आपण दुप्पट करायचे. मग 2.9ची जर आपण दुप्पट केली तर किती येते बघा 9 दुनी 18 1 आणि 2 दुनी 4 आणि 1 5 आणि हा पॉईंट आहे सो इथं आपण ठेवू शकतो. म्हणजेच 5.8 सेंटीमीटर एवढी ती काय असू शकते तर ती जीवाही असू शकते. ओके. असं त्याचं शॉर्ट्समध्ये काय आहे एकदम शॉर्टमध्ये त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. आता पर्यायामध्ये बघू त्याचं उत्तर कुठं आहे ते तर बघा इथं पर्याय डी मध्ये त्याचं उत्तर आहे 5.8 सेंटीमीटर. ओके. ठीक आहे. आता बघा 6वा प्रश्न काय बघा एका वर्तुळाची त्रिज्या ही 4 सेंटीमीटर आहे. ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. लेंथ ओ पी किती आहे बघा हा 4.2 सेंटीमीटर असल्यास बिंदू पी चे स्थान हे कुठे असेल. आता इथे मी तुम्हाला काय करते एक रफ काढून या ठिकाणीच दाखवते. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा हा वर्तुळ केंद्र ओ आहे आणि हा काय आहे वर्तुळ आहे असे आपण म्हणू शकतो. आता त्याची बघा त्रिज्या जी त्यांनी आपण अशी त्याची त्रिज्या पकडूया. त्यांनी त्रिज्या किती दिली आहे बघा तर त्यांनी त्रिज्या जी आहे ती फक्त 4 दिलेली आहे ना. वर्तुळाची त्रिज्या ही 4 त्यांनी सांगितलेली आहे आणि वर्तुळाचा केंद्रबिंदू ओ आहे तर आपल्याला माहीत आहे. लेंथ ऑफ ओ पी जो आहे म्हणजे आता आपल्याला पी बिंदू घ्यावा लागेल. लेंथ ऑफ ओ पी बरोबर 4.2 सेंटीमीटर असल्यास बिंदू पी चे स्थान कुठे आहे. आता इथं तुम्ही बघू शकता बघा केंद्रापासूनचे याचे जे अंतर आहे त्रिज्येचे अंतर ते किती आहे बघा हे आहे 4 अंतर आहे ना. आणि आपल्याला पी बिंदू असं घ्यायचं आहे. पी बिंदू आपल्याला 4.2 घ्यायचं आहे म्हणजे निश्चितच काय होणार आहे सेंटरपासूनचं अंतर ते इथपर्यंत तर आहे 4. मग 4.2 जर आपल्याला घ्यायचं असणार आहे तर ते इथं थोडं बाहेर येणार आहे आतमध्ये तर येणार नाही. म्हणजे हे असणार आहे या पद्धतीचं हा ओ आणि हा असणार आहे पी है ना. ठीक आहे. म्हणजे सर्कलच्या आतमध्ये वर्तुळाच्या आतमध्ये नसणार आहे म्हणजे वर्तुळाच्या बाहेर तो काय असणार आहे बिंदू असणार आहे ओ पी या ठिकाणी असा आहे. म्हणजेच तुम्ही बघू शकता उत्तरामध्ये तर ते वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये है ना वर्तुळाच्या बाह्य भागात तो पी बिंदू असणार आहे. म्हणजे पर्याय सी हे त्याचं काय आहे उत्तर आहे. 7वा प्रश्न बघूयात काय आहेत. एका वर्तुळात वर्तुळ केंद्राच्या विरुद्ध बाजूंना समांतर असणाऱ्या जीवांची लांबी ही 6 सेंटीमीटर व 8 सेंटीमीटर आहे. त्या वर्तुळाची त्रिज्या 5 सेंटीमीटर असल्यास त्या जीवांमधील अंतर किती. तर बघा अशा पद्धतीचं ते आपण एक वर्तुळ काढलेलं आहे. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा
वर्तुळाच्या विरुद्ध बाजूंना समांतर असणाऱ्या जीवांची लांबी. आता हा जो आहे तो वर्तुळाचा केंद्र आहे ना, केंद्रबिंदू आहे. आता त्याच्या वरच्या साईडला आहे ना एक या ठिकाणी एक जीवा आहे आणि दुसरी जीवा जी आहे ती या ठिकाणी आहे. ठीक आहे. तर वरची जी जीवा आहे त्याचं माप किती आहे तर ते आहे 6 सेंटीमीटर. खालची जीवाचे माप आहे 8 सेंटीमीटर आहे. बरोबर. आता त्यांनी काय सांगितलं आहे बघा, त्रिज्या जी आहे ती किती आहे बघा, तर ती 5 सेंटीमीटर आहे. इथं हा सेंटर आहे, समजा आपण सी नाव देऊया, म्हणजे इथून ते या ठिकाणी ही झाली त्रिज्या. ते सेम खालच्या जीवेची ही झाली त्रिज्या. बरोबर. आणि दोन्ही त्रिज्यांचं माप किती आहे बघा, तर ते आहे 5 सेंटीमीटर आहे. म्हणजे हे 5 आहे आणि हे 5 आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपण काय करणार आहोत, असे सेंटरमधून काय करणार आहोत, एक आपल्याला एक व्यास काढायचा आहे. म्हणजे आपण इथे एक लाईन काढूया. आता या पद्धतीने बघा आपल्याला हा एक त्रिकोण भेटतोय आणि हा एक दुसरा त्रिकोण भेटतोय. आता या दोन जीवांना छेदणारी ही मी लाईन काढलेली आहे. म्हणजे ही त्या थोडक्यात काय तर ही दुभाजक, ही मी दुभागल्यामुळे काय झालं आहे, या जीवांचं दोन काय झालेलं आहे, भाग पडलेले आहेत. त्याच्यामुळे हे जे माप आहे ते 3 सेंटीमीटर आणि हे माप आहे 3 सेंटीमीटर आहे. त्याच पद्धतीने हे 8 सेंटीमीटर आहे, तर हे 4 झाले आणि हे 4 झालेलं आहे. ओके. मग आता आपल्याला बघा ह्या त्रिकोणाची ही 2 माप मिळालेले आहेत. म्हणजे या ठिकाणी 5 आहे, या ठिकाणी 3 आहे आणि आपल्याला ही बाजू काढायचं आहे. त्याच पद्धतीने आपल्याला ही बाजू 5 आहे आणि खालची बाजू 4 आहे. म्हणजे आपल्याला हे माप काढायचं आहे. या दोघांचीही मापे काढल्यानंतर आपण त्यांची काय करणार आहोत, बेरीज करणार आहोत. म्हणजे आपल्याला या दोन जीवांमधलं अंतर मिळेल. ठीक आहे. मग थोडक्यात तुम्हाला आता हे सोडून दाखवते. अशा पद्धतीने पटकन जर आपण डायग्राम काढले, तुम्हाला समजावून सांगायचं होतं म्हणून थोडा मी वेळ घेतला. तर ठीक आहे. आता बघा इथं कर्ण वर्ग आहे, मग आपण या ठिकाणी 5चा वर्ग लिहूया. 5चा वर्ग बरोबर दुसरी बाजू आहे म्हणजे 3चा वर्ग, दुसरी बाजू आपण आहे तशीच ठेवूया, आपल्याला माहीत नाही आहे. 5चा वर्ग आहे 25, 3चा वर्ग आहे 9, x वर्ग आपण आहे तसंच ठेवूया. त्यानंतर 25 वजा 9 करूया आणि x वर्ग आहे तसंच येईल. 25मधून 9 गेले किती राहिले बघा, तर राहिले 16 आणि बरोबर x वर्ग. दोन्ही बाजूंचे वर्ग काढले तर आपल्याला काय मिळेल बघा, 4चा वर्ग 16 आणि x वर्गाचं वर्गमूळ आहे x. म्हणजे x आपल्याला किती मिळाला बघा, तर 4 मिळालेला आहे. त्यानंतर बघा आता इथला आपल्याला मिळालेला आहे 4. त्यानंतर खालच्या त्रिकोणाचा बाबतीत आपण विचार करूया. 5चा वर्ग बरोबर 4चा वर्ग अधिक xचा वर्ग. 5चा वर्ग आहे 25 बरोबर 4चा वर्ग 16 अधिक x वर्ग. आता 25 वजा 16 अधिक x वर्ग. मग 25मधून 16 गेले किती राहतात बघा, ते राहतात 9. म्हणजे 9 बरोबर किती येणार इथं, एक्सचा वर्ग येईल. म्हणजेच दोन्ही बाजूंचे आपण वर्गमूळ काढले तर ते 9चं वर्गमूळ 3 आहे आणि x वर्गाचं वर्गमूळ x. म्हणजे इथे किती आपल्याला मिळाले, 3 मिळाले. म्हणजे 4 अधिक 3 किती होतात, तर टोटल ही जी जीव आहे ती 4 अधिक 3 म्हणजेच किती झाली आहे, तर ती 7 झालेली आहे. आता उत्तरामध्ये बघा पर्यायांमध्ये 7 सेंटीमीटर किती आहे बघा, कुठं आहे, तर या ठिकाणी बघा पर्याय डी मध्ये 7 सेंटीमीटर आहे. म्हणजे पर्याय डी हे काय आहे, त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. ओके. आता अशा पद्धतीने आपला पहिला प्रश्न पूर्णपणे झालेला आहे. आता आपण दुसरा प्रश्न काय आहे ते लगेचच बघूया. तर आता बघा दुसरा प्रश्न त्यांनी आपल्याला काय दिला आहे, समभुज त्रिकोण DSP मध्ये DS बरोबर 7.5 सेंटीमीटर, तर त्रिकोण DSP चे परिवर्तुळ व अंतर्वर्तुळ काढा. परिवर्तुळ व अंतर्वर्तुळ यांच्या त्रिज्या मोजून लिहा. परिवर्तुळाच्या त्रिज्येचे अंतर्वर्तुळाच्या त्रिज्येशी असलेले गुणोत्तर काढा. ओके. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा आपल्याला DS ने दिलेला आहे 7.5 सेंटीमीटर. आता हा त्रिकोण कसला आहे, तर तो त्रिकोण आहे समभुज. समभुज म्हणजे काय, एकाच मापाचे समान मापाचे. म्हणजे त्या त्रिकोणाच्या सगळ्याच्या बाजू आहेत त्या कशा आहेत रे, तर त्या समान आहेत. म्हणजे प्रत्येक बाजू ही 7.5 सेंटीमीटरची आहे. हे आपल्याला समभुज या शब्दावरून दिसते. आपण सुरुवातीला काय करूया, तो त्रिकोण काढून घेऊया. मग सुरुवातीला आपण तो त्रिकोण आहे 7.5 सेंटीमीटरचा, तो अगोदर आपण काढून घेऊयात. तर बघा अशा पद्धतीने हे 7.5 सेंटीमीटरचं मी एक माप काढलेलं आहे, एक लाईन ओढलेली आहे. त्याला आपण नाव काय देऊया, या ठिकाणी हा पॉईंट S आहे, हा पॉईंट आहे तो P आहे. ठीक आहे. हा झाला SP. आता या ठिकाणी कोणता पॉईंट येणार आहे, म्हणजे D येईल. आता काय करायचं आहे, सगळ्या ज्या बाजू आहेत त्या 7.5 सेंटीमीटरच आहेत. मग त्याच्यामुळे आपण आता काय करूया, हे 7.5 सेंटीमीटरचं माप घेऊया आणि Pच्या ठिकाणी आपण तो कर्कटक ठेवणार आहोत
आणि अशा पद्धतीने एक कंस करूया. सेम तेच माप घ्यायचं आहे आणि एसच्या ठिकाणी आपल्याला कर्कटक घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने कंस करायचा आहे. सो अशा पद्धतीने बघा आपल्याला हा बिंदू मिळतोय. तो कोणता आहे, तो डी असणार आहे. मग आपण आता काय करूया, पट्टीच्या सहाय्याने बघा डी आणि पी जोडून घेऊयात. अशा पद्धतीने आपण ते डी आणि पी जोडलेलं आहे आणि दुसऱ्या साईडला डी आणि एस हे बिंदू आपण काय करूया, जोडून घेऊयात. आता हा आपला झालेला आहे समभुज त्रिकोण झालेला आहे. मापसुद्धा लिहून घेऊया 7.5 सेंटीमीटर आणि या ठिकाणी सुद्धा किती आहे बघा 7.5 सेंटीमीटर आहे, कारण हा समभुज त्रिकोण आहे. आता आपल्याला काय करायचं आहे बघा आपण सुरुवातीला काय करूया, तर परिवर्तुळ काढून घेऊया. त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून जे पास होतं वर्तुळ त्याला आपण परिवर्तुळ असं म्हणतो. मग आपण आता काय करणार आहोत, परिवर्तुळ काढण्यासाठी आपल्याला त्रिकोणाच्या बाजूंचे काय करायचे आहेत, बाजू दुभागाच्या असतात आणि अंतर्वर्तुळ काढण्यासाठी आपल्याला कोन दुभागाचे असतात. मग आता आपण काय करूया, एस पीचं माप घेऊया. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं आणि या ठिकाणी कंस केला, तोच कंस दुसरीकडे सुद्धा केलेला आहे. तेच माप घेतलं मी, एस ठिकाणी कर्कटक ठेवला, वरती एक कंस केला आणि या ठिकाणी खाली सुद्धा एक कंस केलेला आहे. ठीक आहे. आता आपण काय करूया, या दोन्ही कंसांमधून एक लाईन पास होईल असे आपण काय करूया, एक लाईन मारायची बघा अशा पद्धतीने. ठीक आहे. आता आपण तसंच पद्धतीने काय करू, इथं सुद्धा आपण एक कंस काढूया, म्हणजेच बाजू दुभागूया. निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपण घेतलेलं आहे, इथे एक कंस काढला आणि या ठिकाणी एक कंस काढला. ठीक आहे. त्यानंतर तोच कर्कटक घ्यायचा, डी वरती ठेवायचा आहे कर्कटक आणि या साईडला कंस आणि आपण दुसऱ्या साईडला कंस करायचा आहे. आपण काय करूया, या दोन्ही कंसांमधून एक लाईन पास होईल अशी आपल्याला एक रेष काढायची आहे. ठीक आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण ती काढलेलं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण एक ती लाईन काढलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर परिवर्तुळ काढायचं आहे. परिवर्तुळ काढण्यासाठी दोन बाजूंचे आपल्याला दुभाजक असतात, जे बाजूंचे जे दुभाजक असतात तेवढं आपल्याला पुरेसं आहे. काय करूयात आपण, हे काय आहे, या ठिकाणी आपल्याला एक बिंदू मिळालेला आहे. ठीक आहे. ओके. मग आपण आता काय करूया, आपल्याला परिवर्तुळ काढायचे. हे जे एस आणि हे जे अंतर आहे ते पहिल्यांदा आपण चेक करूया. तर हे अंतर, त्यानंतर हे अंतर पण बघा सारखंच आहे आणि या बिंदूंपासून ते हे सुद्धा अंतर सारखं आहे. मग आपण काय करायचं, हा जो या दोन दुभाजकांचा जो आपल्याला सेंटर पॉईंट मिळालेला आहे किंवा त्या दोन लाईनचे ते दुभागतात, तो आपल्याला काय मिळालेला, केंद्र मिळालेलं आहे आणि त्यातून आपण काय करणार आहोत, एक परिवर्तुळ काढणार आहोत. बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे दिसते आपले परिवर्तुळ जे आहे ते एकदम परफेक्ट आलेलं आहे. ठीक आहे. ओके. म्हणजे आपलं परिवर्तुळ बघा एकदम पटकन काढून झालेलं आहे. आता आपण काय करूया, अंतर्वर्तुळ काढूया. आपण आता काय करूया, पी वरती कर्कटक ठेवायचं आहे आणि एकदम छोटंसंच घ्यायचं आहे, एवढंच घ्यायचं आहे, थोडंसं वाढलं तरी सुद्धा चालेल. आणि पी वरती ठेवल्यानंतर वरती कंस करायचा आणि खालती कंस करायचा. थोडंसं माप वाढवायचं आहे. पहिल्या कंसावरती कर्कटक ठेवायचं आहे, अशा पद्धतीने खून करायची आहे. दुसऱ्या कंसावरती कर्कटक ठेवून अशी एक खून करूया अशा पद्धतीने. मग आता काय करूया, इथून अशी एक लाईन पास होईल तसं आपण काय करूया, आता इथे आपल्याला एक लाईन काढून घ्यायची आहे. तर बघा इथून अशा पद्धतीने बघू शकते तुम्ही, अशा पद्धतीने काय करायचं आहे. ओके. ठीक आहे. अशा पद्धतीने इथून एक लाईन पास झालेली आहे. आता आपण सेम एसच्या भोवती सुद्धा करणार आहोत. एसवरती ठेवायचं आहे. अशा पद्धतीने आपण आता कोन दुभागूया. थोडंसं अंतर वाढवायचं आहे. पहिल्या कंसावरती ठेवायचं, या पद्धतीने कंस करा, तेच माप ठेवायचं नाही, असं कंस करायचं आहे. ठीक आहे. आता इथं पण दिसले बघा, ह्याच्यावरती बरोबर आलेलं आहे, तरीसुद्धा आपण पुन्हा एकदा काय करूया, लाईन काढून घेऊया. अशा पद्धतीने बघा आपण काढलेलं आहे. तर या दोन्ही लाईनीचा बघा हा दिसतो तुम्हाला इथं, हा बरोबर छेदनबिंदू आलेला आहे. ओके. आता आपण काय करूया, परिवर्तुळ काढायला सुरुवात करूया, अंतर्वर्तुळ काढायला सुरुवात करूया. ओके. तर बघा बरोबर त्या ठिकाणी ठेवलेलं आहे कर्कटक आणि अशा पद्धतीने बघा अंतर्वर्तुळ जे आहे ते मी काढत आहे. ठीक आहे. बघा बरोबर त्या त्रिकोणाच्या आतमध्ये जे आहे ते आपल्याला दिसत आहे. ओके. अशा पद्धतीने ते मी परिवर्तुळ. ठीक आहे. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने जे आहे ते आपलं अंतर्वर्तुळ जे आहे ते आलेलं आहे. ठीक आहे.
असं व्यवस्थित ते काढून घ्यायचं आहे. कर्कटक हलतं शक्यतो, त्याच्यामुळं कर्कटक व्यवस्थित पकडायचं आहे. तर अशा पद्धतीने बघा आपलं जे आहे ते अशा पद्धतीने इथं लंबसुद्धा आपण इथं लिहू शकतो. आपण लंब इथं लिहिला नव्हता. ओके, अशा पद्धतीने बघा तुम्हाला काय करायचं आहे. हे जे आपण दुभाजक काढलेले आहे तेच म्हणजे लंब दुभाजक असतात, एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे. ओके, अशा पद्धतीने जो आहे तो तुमचा समभुज त्रिकोणाचा आपल्याला काय होते बघा, हा अशा पद्धतीची ही डायग्राम आपल्याला आलेली आहे. तर त्याने आणखीन प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे बघा, परिवर्तुळाच्या त्रिज्येचे आणि अंतर्वर्तुळाच्या त्रिज्येशी असलेले गुणोत्तर काढा. आता इथे तुम्ही बघू शकता, आता परिवर्तुळाची त्रिज्या किती आहे ते अगोदर आता आपण चेक करूया. आता बघा आपल्याला त्रिज्या मोजायची आहे. तर इथं या छोट्या वर्तुळाचे आपण इथं एम देऊया. आता या ठिकाणी इथं आपण आय पॉईंट देऊया, पण आय पॉईंट दिला नव्हता. तर आता आपल्याला त्रिज्या मोजायची आहे. ठीक आहे, आता आय पासून ते डी पर्यंत जर तुम्ही अंतर केलं, तर मी चेक केलं आहे बघा, तर हे 4.2 सेंटीमीटर इतकं आहे. आणि आय पासून ते एम पर्यंत जे अंतर जर तुम्ही बघितलं तर ते 2.1 सेंटीमीटर येतं. ठीक आहे, या ठिकाणी बघू शकते तुम्ही बघा, इथं बघा आता ही पट्टीचं माप आहे. इथं बघू शकता तुम्ही 4.2 सेंटीमीटर हे अंतर आपल्याला दिसते. आणि हे अंतर किती आहे बघा, हे अंतर जे आहे ते 2.1 सेंटीमीटर आहे ना. सो आपल्याला बघा आता आय एम आणि आय डी, म्हणजे आता आय एमचं अंतर किती आहे बघा, म्हणजे छोट्या वर्तुळाची त्रिज्या जी आहे ती 2.1 आहे. आणि इथं सेंटीमीटर एकक लिहिणं आवश्यक आहे. आणि आय डी जो आहे म्हणजे मोठ्या वर्तुळाची त्रिज्या, म्हणजे परिवर्तुळाची त्रिज्या जी आहे ती 4.2 सेंटीमीटर आहे. बरोबर, आता आपल्याला काय करायचं आहे बघा, आता या ठिकाणी बघा परिवर्तुळाची त्रिज्या छेद काय करायचं आहे, अंतर्वर्तुळाची त्रिज्या. अंतर्वर्तुळाची त्रिज्या बरोबर काय, आता बघा परिवर्तुळाची त्रिज्या किती आहे बघा, तर ती आहे 4.2 सेंटीमीटर. म्हणजे इथं आहे बघा 4.2 सेंटीमीटर लिहायचं आहे, छेद अंतर्वर्तुळाची त्रिज्या आहे 2.1. ओके, आता इथं बघा आपण जर पॉईंटचा विचार नाही केला, इथे 42 आहे आणि इथे 21 आहे. ठीक आहे, म्हणजे 21 दुनी 42 आहे, म्हणजे इथं 2 येणार आणि या ठिकाणी 1 येणार. म्हणजेच 2:1 हे काय झालं, त्यांचं प्रमाण झालेलं आहे. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो शेवटी बघा, शेवटी उत्तर काय लिहायचं, परिवर्तुळाच्या त्रिज्येचे अंतर्वर्तुळाच्या त्रिज्येशी असलेले गुणोत्तर हे 2:1 आहे. अशा पद्धतीने हा आपल्याला प्रश्न सोडवायचा होता. तर राहिलेले प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणार आहोत. या व्हिडिओमध्ये काय डाऊट असेल तर मला कमेंट करून सांगा. आणि ज्यांनी अजूनही आपल्या आदिराज क्लासेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील. टिल देन टेक केअर, बाय बाय.